श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाची उदार कीर्ती, जय जयाची प्रताप ज्योती, जय जयाची गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा। कार्यरंभी तुझे स्मरण करिता आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विद्या अवधी भस्म होती, कापसाचा पार किती, अग्नी पुढे दया घना। म्हणून आदरे वंदन करीतसे मी तुझे चरण, सुरस कविता पद्मा रचन। दासगणूचा मुखाने मी आज्ञामती मंद नाही, काव्यपूर्ती परी तू वास केला चित्ती, कार्य माझे होईल हे आता आदि माया सरस्वती। जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्यानमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारणे। असो माझे साष्टांग नमन, तू मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी। पांगड आहे चढेगिरी, मुक्का सभे माझारी, देई व्याख्यान अखिलित त्या तुझ्या कीर्तीला। कमीपणा आणि मला साह्य दासगणूला, ग्रंथ रचनेस करिया आता हे पुराणा। पुरुषा पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंदा रमेशा, पाही मम दीनबंधू। तू सर्व साक्षी जगतधारा, तू व्यापक चराचरा, करता करविता सर्वेश्वरा। अवधे काही तूच तू, जनमना आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण तूच की रे माये बापा। ऐसा तुझा आगाध महिमा, जो न कळे निगमा, जेथे काय पुरुषोत्तमा या गणूला पार असे। रामकृष्ण जेव्हा झाली, तेव्हा पाकडा शक्ती आली, गोप तेही बनले बली, यमुने तिरी गोकुळात तुझी कृपा वाया जाणार नाही धनाचा प्रयोजन। चरणी होता अनन्य, तूच त्यात साह्य करशी, ऐसा संताचा डांगोरा तुझ्या पिटला रमावरा। म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको, हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरीराया माझ्या चित्ती बसुनी ग्रंथ कळसा नेया। हे भवातका भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपी ओंकारेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी। तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही वर, लोखंडास भंगार परिस करून ठेवत असे, तुझी कृपा हाच परिस। लोखंड मी करी पंढराया, माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळसा नेई हा। हे तारका भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार श्रुपा रंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी। तुझे साह्य झाल्यावर काळाचाही नाही दर, लोखंडाचा भंगार परिस करून ठेवत असे, तुझी कृपा हाच परिस। लोखंड मी गणुदास, साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको, तुझे अशक्य काही नाही। अवधे आहे तुझ्या ठाई, लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वरदावया। माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता, तिच्यापदी ठेवितो माथा मंगल व्हाया कारणे। हे दुर्गे तुळजाभवानी, हे अर्पण अंबे मुंडाणी, ठेवी तुझ्या वरद चरणी दासगणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रेया, पाव वेगेसी मशी सदया, गजानन चरित्र गाया प्रसाद सह स्मृती दे। आता शांडलिक ऋषीवर, वरिष्ठ गौतम पराशर, ज्ञाननभी जो दिनकर त्या शंकराचार्य नमन असो। आता अवध्या संत महता नमन माझे सर्वथा, दासगणूचे धरून हाता ग्रंथ करावा लेखन। गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर तुकाराम देहूकर, हे भावार्थधिक तारू थोर त्या श्रीरामदासाला नमन असो। हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणूचं अभय आता तुमचे असो ध्यासंत हो। तुम्हा अवध्या कृपेची मी हे करीन बोलणे, दासगणू समी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका। जी का खरी माय असते, तीच बोलावया शिकवते, तुमचे माझे असे नाते, माये लेकरा परी हो। लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्त कारण साचार लेखनरूपी कार्याला। दासगणू लेखनी येथे तुम्ही धारणा करा ती अवधे संत, ग्रंथ रचन रसभरित तीच आहे प्रार्थना। आता श्रोते सावधान, संत कथेचा करा श्रवण, करुणे एकाग्रस्त मन निज कल्याण भावया। संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे। संत हेच सन्नतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुध हो। त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कोणास संतांनी या दगा दिला।
ईश्वरी तत्वाचा वाटडे, संत हेची रोकडे, अमोक्ष ज्ञानाचे ते गाढे, भरते असतील प्रत्यक्ष, संत चरणी ज्याचा हेत, त्याचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया, भरतखंड माझारी, संत झाले बहुपरी, हीन पर्वणी आली खरी, अवतार अशा कारणे, जवदीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वान, येथे न पडली आजवरी, याचे हेच कारण, या भूमीचं संत चरण, अनादि काळापासून लागत आले आहे की, नारद ध्रुव कयदु कुमार, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अजानु शत्रु धर्मराज, शंकराचार्य जगतगुरु, जे पदन्यतारीचे कल्पतरू, जे आध्यात्मिक विद्येचे मेरू, याच देशी झाले हो, मध्य वल्लभ रामार्जुन, याचे ऋणी अयोध्याजन, ज्याचे धर्माची राखिली लाज, निज समर्थ दावणी, नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सुरदास, गौरंग प्रभूचा लिलेस, वर्णन करणे कठोरी कुठवरी, राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीचं पार नाही, तिच्यासाठी शेषशाही प्रक्षिता झाला विषाते, गौरक मच्छिंदर जलंधर, जे का योगेश्वर, ज्याचा नवनाथ भक्तिसागर ग्रंथ असे लिलेचा, ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिली श्रीपती, हे नामा नरहरी संमती, जनी कानू संता चोखा सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्याच्या कारणे देव रास गेला महार होऊन हरी, मुकुंद राज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्याची चरित्रे गायन केली मागे महिषपतीनी, म्हणून त्याचे नावे येथे मी येन साकल्य आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्त विजय भक्तमाला, त्यानंतर जे जे झाले ते ते संत मी गाईले, ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की, त्या संताचे तोंडीचा, संत गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकांतर, मी जी मागे गाईले संत चरित्र असती भले, ती सरंशरूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो, आता हे संगोपन चरित्र कथितो ऐका चांगा, मम सदैव आला योग, हे चरित्र रचावया, जो प्रथमताच मी पहिला, आकोट सानिधी संत भला, तोच मागे राहिला, त्याचे एका कारण, माळा आधी ओविती मग मेरुनी जोडीती, तीच आजी झाली स्थिती, या चरित्र रचण्याची, शेगाव नामे वराडात, ग्रंथ आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले येथे मोठा, ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजनरामर, झाले साधूमुळेच जगंत्री, त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदय आले, जे सौरभे वेधिले झाले या अखिल ब्रह्मांडात, हा शेगाव खाणीचा हिरा, गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा, अल्पमतीने वनितो मी, ते आता उद्धारा, गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका, गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवधे मोर, चरित्र रूपी वर्षता नीर, ना चाल वाटे निसंशय, शेगावाच्या परिवासी, परम भाग्याचे नियेशी, म्हणून लाधले तयासी, गजानन हे संतरत्न, जेव्हा करावे लागेल पुण्य, तेव्हा लागती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहुन, याविषयी शंका नसे, रामचंद्र पाटलांनी केली मणी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी, कार्तिकेच्या वारीला, माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रता, परी त्याची तत्वता, सांगन नाही लागली, त्या माझ्या वामनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना, हा समर्थ खऱ्या संताचे धोरण, न कडे कोणा लागून, महापुरुष गजानन, साधूंनी संत चुंडामणी, या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणाचा, वा पत्ता त्याच्या जातीचा, इतिहास सृष्टी न लागे की, जेवी ब्राह्मणाचा ठाव ठिकाणा, न कडे कोणी लागून, हे ब्राह्मण पाहून निसंशय त्याच कारणे असो, जो का हिरा तेजमान, परिपूर्ण असे जाण, तेज त्याचे परी पाहून, ज्ञाते तल्लीन होती की, जेथे त्या हिऱ्याची खान आहे कोणीची, हे विचारी आणून, गरज मुडी राहत नसे, येन तरुण्य भितरी, गजानन आले शेगाव नगरी, शके 18 भितरी, माग वद्य सप्तमीला,
कोणी कोणी म्हणती जण श्री स्वामी समर्थाचे जे का स्नान त्या सज्जन गडाहून या देशी आले आहे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काही परी असावा. त्याच्या म्हणण्यात लोक अवधे भ्रष्ट झाले, नाना यातने गाजिले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगात करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महावीर पुन्हा समर्थ सिद्धियोगी. कोणत्याही कलेवरून योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगतगुरूने केला असे. जगतगुरूने केला असे गौरक जन्मला उकिरड्यात, काणिफ गर्ज करण्यात, चांगदेव नारायण डोहात. योगा वाचून प्रगटले तैसे येथे काहीतरी झाले असावे विनिर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत, हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान त्याची शरण येई कोणा. शेगाव मध्यमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी. पदन ताते तारावया त्यावेळीच तुम्हा कथा सांगतो मी एका. आता एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पार्थुकरांचा वंशज जाण, शाखा ज्याची मध्यदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलीची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याच घरी. उष्ट्या पतरवडी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घरची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कपड्याची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे. पात्र पाणी पिण्याचे होते एक भोपळा, एक कच्ची चिलीम हातात जी होती तयाची सुकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत. प्राचीच्या बालांतरवीत वर्ण किती करावे, मूर्ती अवधी दिगंबर. भाव मावळला आपपर आवड निवड साचार, राहिले न जवळी तयाच्या. श्री समर्थांची स्वारी बसून या रस्त्यावरी, शोधून पतरवडी करी केवळ निजलिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत, हे करण्या हाच हेत. अन्न परत ब्रह्म कडावया काकी गर्जन सांगे श्रुती. अन्न हेच ब्रह्म निर्गुती, अन्नम ब्रह्मोती ऐसी उक्ती. उपनिष्ठ ठाई असे त्याची पटवावया खुण, शीते वेचती दयाघन. त्याच सामान्य जना लागून भावार्थ तो कळेना कळत नसे. बंकटलाला अगरवाल होता रस्त्याने चालला, त्याचा हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रती बोलू लागले. असे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी नसे असता तरी पात्र मागून घेता, देवीदास याचे देता. काकी तो सज्जन द्वारी आलेल्या याचका, लाविना सुज्ञ परत देखा. काही न चाले तर्क कृतीवरून याच ह्या. बंकटलाला म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी आपण राहून यकृचित्ती. आज मायावया कारणे खरे साधू पिशापरी, जगी वागती वरचेवरी. ऐसी व्यासांची वैखरी बोलली असे भागवतात. कृतीने हा वेडा दिशे परी वाटे सज्जन गाढा, वा विमल ज्ञानाचा हुंडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पण ते हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करा हो. हिरेगार एका ठाई मिसळल्या असतील जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे आला बंकटलाला अगरवाल. गजाननासी विचारायला विनवणी केली रीती. हा पत्रावळीचे शोधता का हो करिता कळेना. शुग्र असेल आपणास तरी तरतूद करून अन्नाची. त्याने असे विचारिले परीनं उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभयताच्या मुखाकडे. तो सज्जन क्रांती मनोहर, दंड गर्दंड पीडदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, मुकुटी ठाई झाला असे निजानंद रंगलेला. असा योगी पाहिला मौनच नमस्कार केला. चिती संतोष पाहुणी देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी. तुम्हा पात्र काढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदास जैसा केले पक्वन्याने भरलेलं पात्र आणून ठेवले द्वारासमोर. स्वामी पुढे ठेविलेल्या पात्र भोजन बसून समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी
अनु मात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला. मिटक्या मारीन बैसलं त्या सर्व भौम्य अनुपर झाला असे साचार. अशा नरासी जहागीर मिळल्याशी प्रेमनुपजे. अवधे पक्वन्न एक केले, आवड निवड नाही उरली. जठर अग्नींची तृप्त केली, 2 प्रहरीच्या समयाला. बंकटलाला ते पाहून पंताशी करी भाषण, हा वेडा म्हणालो आपण. ती निसंशय झाली चूक, सुभद्रेसाठी द्वार केला. अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराची विसर पडला. करू लागले भलभलते, तैसाच हा ज्ञान जेठा. मुक्त रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. आता घेणे नको, धन्य आपुले शेगाव. दृष्टी पाहिला योगी राव, निरक्षय हा जहागीर गाव. दिले हरिणे जयाला, सूर्य मध्येही आला. भागभूमीचा तृप्त झाला, पाखरेही आश्रयाला. जाऊन बसली वृक्षावरी, ऐसा भर उन्हाळा. हा बसला आनंदात, हा ब्रह्मची होय साक्षात. भय न कशाचे उरले या, हा जेवला इथेची पणी. तुंबामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुणी. आपण देई आणून, उसू लागले दामोदर. तुंबामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर. पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकून समर्थांनी हास्य केले. उभयताची पाहून वंदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, परी आणून घाला वारी. एक ब्राह्मण जगदा तरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद येथे, नाही उरले किंचित. परिव्यवहार जगव्यवहार सत्य आचरिती पाहिजे. अन्न भक्षिले देहानी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी आवश्यक पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हा साची. तर तुझं करा पाण्याची, म्हणजे अवघे संपेल. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाला म्हणे पंता, आपुली आहे भाग्य धन्य. पाणी आणाया दामोदर, घरात गेल्या साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाची या शेजारी हाड होता निर्धारी. तेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. येथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकार दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा हे गढूळ पाणी. समर्थानं लागे वंदनी, जय जनावरा लागुणी. योग्य आहे प्याव्या, मी हे पहा आणिले नीर. गोड निर्मळ थंडगार, वासिक केले साचार. वाळू घालून यामध्ये, ऐसे भाषण ऐकता. महाराज वंदले तत्वता. व्यवहारिक अवध्या कथा, हा नामा सांगा तुम्ही. हे अवधे चराचरा ब्रह्म व्याप्त साचार. येथे गढूळ निर्मळ वासिक नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा. ईश्वरी अगाध लीला, 3 कडे या नरजन्मी. ते दिले टाकून, व्यवहारिक गोविले मन. याच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी एकता समर्थवानी, दोघी गेले गहीवरून. अनन्य भावे समर्थ चरणी, लोटांगण तया तो त्याच्या जाणून हेत. महाराज निघाले पडत वायूचे अत्व्या गतिप्रत. अडथळा जगी कोण करी, या पुढील कथा पाही. निवेदन होईल 2 अध्यायी. अवधान ध्याया लवलाही, त्या श्रवण कराया. श्री गजानन विजय ग्रंथ दाओ भाविका प्रत. हेच विनोनी जोडून हात, ईश्वरी दास गणू. श्री हरिहर्पणाय शुभभवतु इति. श्री गजानन विजय ग्रंथ प्रथम अध्याय समाप्त.